आता काही आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या निमित्तानं समोर येणाऱ्या बातम्या। विरोधकांनी केलेले सगळे दावे आज दुपारी जवळपास 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास खोटे ठरले आणि हा सगळा विषय आहे तो भारताच्या इंधन पुरवठ्याच्या बाबत। एलपीजी घेऊन व्यापारी जहाज शिवालिक त्याच सुमारास भारतामध्ये पोहोचलं। गुजरातेतल्या मुंद्रा बंदरावर शिवालिक या जहाजानं नांगर टाकला। त्यावेळेला विरोधकांनी केलेले सगळे दावे आपसूक खोटे असल्याचं दिसून आलं। गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये इंधन तुटवडा आहे असा दावा करत या निमित्तानं होर्मुझच्या बंदरातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतापर्यंत येणाऱ्या जहाजांच्या बाबतीत अनेक शंका कुशंका काँग्रेसने उपस्थित केल्या होत्या।